नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊन पाहत होतो. नाऊनचे आपण 2 ते 3 पार्ट पाहिलेले आहेत. म्हणजेच पार्ट म्हणजे काय, तर नाम आणि नामाचे प्रकार आपण पाहिलेले आहे. इंग्लिशचं लेक्चर आहे आणि अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. समोरचे आपण संपूर्ण रूल पाहूया. डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना मला एकदा तुम्ही हे सांगा की तुम्हाला परफेक्टली सर्व काही दिसत आहे का आणि आवाज क्लिअर येत आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आपण डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके, चला. लेक्चर सुरू झालेला आहे. आपले मित्र वगैरे असतील ते पण आता जॉईन होतील. फटाफट एकदा जे बी आलेलं आहे त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, प्रीती मॅडम सांगा पटकन. आवाज येत आहे? येस ऑर नो टाईप करून पटकन सांगायचं आहे तुम्हाला. ओके, चला लेक्चर आपण स्टार्ट करून टाकू. पहा, लक्ष द्या. येस, क्लिअर, ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. आपण नाऊन पाहत होतो. नाऊन मध्ये आपण समजा आपण कॉमन नाऊन डिटेल पद्धतीमध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉपर नाऊनचा डिटेल पद्धतीमध्ये अभ्यास केलेला आहे. पॅराजंबल सुद्धा पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण आर्टिकल सुद्धा पाहिलेले आहे. अभ्यास आपण जर डिटेलमध्ये करायला असेल तर आपल्याला सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल, कोणताही पेपर असो, जर तुमचा अभ्यास परफेक्टली असेल तर तुम्हाला कोणत्याही पेपरला घाबरण्याचं काम नसते. कारण तुम्ही जर इथं लेक्चर करायला असेल तर दुसरं कोणीतरी रील पाहत असेल, कोणीतरी काही ना काही करत असेल, तर 100% तुम्ही इथं द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लेक्चर चांगल्या पद्धतीने समजेल. आज आपण अबस्ट्रॅक्ट नाउन पाहणार आहोत. अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे होते भाववाचक नाम. भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ कल्पना करू शकतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो. आज आपण लेक्चर घेत आहोत इंग्लिशचं आणि इंग्लिशचे आज आपण नामाचे टोटल प्रकार क्लिअर करणार आहोत आणि समोरच्या लेक्चरमध्ये आपण नामाबद्दलचे टोटल रूल क्लिअर करणार आहोत. ओके, टोटल रूल क्लिअर झाले तर आपण एक समजा एक पूर्ण पार्ट आपला क्लिअर होऊन जाईल. पहा, मी तुम्हाला भाववाचक नामाची व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हटलेलं आहे की ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ इमॅजिनेशन करू शकतो, त्याला आपण भाववाचक नाम म्हणत असतो. जसं की आता जर तुम्ही म्हणसाल की हवा, तर हवा आपण डोळ्याने पाहू शकत नाही, तिला स्पर्श करू शकत नाही, मग हवा का भाववाचक नाम आहे का? तर नाही. हवा हे पदार्थवाचक नाम आहे. ते गॅस स्वरूपात येते. जसं की तुम्ही एलपीजी सिलेंडर पाहिला असेल, एलपीजी सिलेंडर मध्ये गॅस भरलेली असते, ते एक हवाच आहे, बरोबर आहे. मग नायट्रोजन झालं, ऑक्सिजन झालं, हे सर्व हवेचे प्रकार आहेत. ते आपल्याला जरी डोळ्याने दिसत नसतील पण ते पदार्थवाचक नामात येतात. एवढं एक लक्षात ठेवू द्या. ओके, चला, क्लिअर आहे? सर्वजण आलेले आहेत. पहा, सफिक्स म्हणजे काय हे महत्वाचं आहे. सफिक्स म्हणजे होते प्रत्यय. काय होते? प्रत्यय. जसं की नामाच्या समोर कोणताही शब्द आला म्हणजे त्याला, सॉरी, नामानंतर जे बी शब्द आला त्याला आपण प्रत्यय म्हणत असतो. ओके, नामानंतर जो भी शब्द आला त्याला आपण प्रत्यय म्हणत असतो. जसं की पहा, चाइल्ड हे नाम आहे. चाइल्ड हे नाम आहे, त्यानंतर हा हुड जे लागलेला आहे हा प्रत्यय आहे. नामानंतर येणाऱ्या प्रत्ययाला आपण सफिक्स असं म्हणत असतो. याच्यावरही प्रश्न येतात. जसं की अजून आपण म्हटलं अनलिस्टेड, सॉरी एक मिनिट, अनलिस्टेड येणार नाही. त्याच्यानंतर जर आणखी आपण म्हटलं तर की अचीवमेंट, अचीवमेंट. आता मेंट काय आहे? हा लागलेला आहे सफिक्स म्हणजे प्रत्यय लागलेला आहे. अचीव हा नाम आहे आणि नामाला त्याला प्रत्यय लागलेला आहे, अचीवमेंट. ओके, हे झालं सफिक्स. आता प्रिफिक्स म्हणजे काय? प्रिफिक्स म्हणजे पहा, नावातच प्री आहे. प्री म्हणजे अगोदर, जे नामाच्या अगोदर येते किंवा वर्बच्या अगोदर येते त्याला काय म्हणतो आपण? उपसर्ग म्हणत असतो मराठीमध्ये. मराठीमध्येही आपल्याला याचा उच्चार करावा लागतो, मराठीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागतं. अनक्लीन. अन काय आहे? तर हे प्रिफिक्स आहे. अनक्लीन. क्लीन हे वर्ब आहे, नाम आहे. नाम बी आहे, वर्ब बी आहे, दोन्ही आहे. ते जर वर्बच्या जागेवर उपयोग झाला तर वर्बचं काम करेल, नामाच्या जागेवर उपयोग झाला तर नामाचं काम करेल. ओके, जसं की अजून म्हणलं अनलिस्टेड, अनलिस्टेड. त्याच्यानंतर अननोन. अशा पद्धतीनं पहा, अननोन असेल, अनक्लीन असेल. त्याच्यानंतर बरेचसे आहे,
जसं की अजून पाहतो म्हटलं तर अनक्लीन, अनलिस्टेड, त्याच्यानंतर आता पहा पॉवरफुल, जसं म्हटलं आपण पॉवरफुल, पॉवरफुल हे काय आहे? पॉवरफुल जे आहे, पॉवरफुल प्रत्ययात येते. ओके, आणि हे पॉवरफुल, पॉवर हे नाम आहे, त्याच्यानंतर येणारा जे शब्द राजा ज्याला आपण काय म्हणतो प्रत्यय म्हणत असतो. एवढं तुम्हाला कळालं असेल. भाववाचक नाम, पहा लक्ष द्या, भाववाचक नामाबद्दल महत्वाची माहिती पाहतो. भाववाचक नाम नेहमी एकवचनीच असते, म्हणजेच भाववाचक नामासोबत एकवचनीच क्रियापद वापरावं लागते. एकवचनी नामाला तर एकवचनीच क्रियापद आपल्याला वापरावं लागते. भाववाचक नाम नेहमी एकवचनी असते, त्यासोबत नेहमी एकवचनीच क्रियापद वापरतात. भाववाचक नामासोबत कोणतेही उपपद वापरत नाही. उपपद म्हणजे तुम्हाला माहित आहे की आर्टिकल. भाववाचक नामासोबत कधीही कोणतीही आर्टिकल आपण वापरत नाही. आता लक्ष द्या, यामध्ये मी तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहे. 2 वाक्य दिलेले आहे, तर तुम्हाला आता याच्यामध्ये सांगा की वाक्य बरोबर आहेत की चुकीचे आहेत. तुम्हाला सांगायचं आहे की वाक्य बरोबर आहे की चुकीचे आहे. चुकीचं आहे तर काय चुकीचं आहे. चला लवकरात लवकर पटापट कमेंट सांगा. नितीन गॉट अ सक्सेस. हे अशा पद्धतीने वाक्य पाहिजे. नितीन गॉट अ सक्सेस. ओके, आता मला सांगा हे वाक्य बरोबर आहे का? नितीन गॉट अ सक्सेस. पटापट कमेंट बॉक्स मध्ये आन्सर आले पाहिजे. चला पटापट सांगा. त्याच्यानंतर अ चाइल्डहुड नेव्हर कम्स अगेन. अ चाइल्डहुड नेव्हर कम्स अगेन, अशा पद्धतीचे 2 प्रश्न विचारलेले. पटापट सांगा, कारण आपल्याला लेक्चर जास्त घ्यायचे. चला पटापट आन्सर आले पाहिजेत. पहिल्या वाक्यात ए चुकीचा आहे. व्हेरी गुड प्रीती मॅडम. चला व्हेरी गुड. आता हे सक्सेस काय आहे? सक्सेस हे नाम आहे. सक्सेस आहे तर किती आहे, काय आपल्याला दिसते का डोळ्यानं? नाही. त्याला स्पर्श करू शकतो का? नाही. केवळ काय करू शकतो आपण? कल्पना करू शकतो. मग हे झालं भाववाचक नाम. आणि भाववाचक नामासोबत आपण ए वापरलं, हे उपपद वापरलं, उपपद वापरू शकत नाही, म्हणून हे ए चुकीचं असेल. व्हेरी गुड. चला चला दुसऱ्या वाक्यातही ए चुकीचा आहे. व्हेरी गुड. चाइल्डहुड, चाइल्डहुड म्हणजे बालपण. बालपण आपण त्याला म्हणत असतो. अ चाइल्डहुड म्हणजे अ चाइल्डहुड म्हणू शकतो का? नाही. अ चाइल्ड म्हणू शकतो, पण त्याला हुड हा प्रत्यय लागला तर ते भाववाचक नाम म्हणलं. भाववाचक नाम असेल तर इथं ए वापरणार नाही. याला म्हणतो आपण एरर डिटेक्शन. याला काय म्हणतो आपण? एरर डिटेक्शन. हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला 5 मार्क मिळू शकतात. जर सरळ सेवेचा कोणताही पेपर द्यायला असाल, टेट द्यायला असाल, शिक्षक भरतीचा पेपर आहे, वनरक्षक असेल, कोणताही असो पेपर, एमपीएससी असो, तुम्ही याच्यामध्ये जर एरर बेसिसचे क्वेश्चन जर ओळखू शकले तर 100% तुमचे मार्क तुमच्या हातात राहते. ग्रामॅटिकली तुम्ही परफेक्ट होता. समोर पाहू आपण मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय? त्यालाच आपण अनकाउंटेबल नावात टाकलेलं आहे. रिझन काय आहे त्याचं? की आपण त्याला काउंट करू शकत नाही. काउंट करायला त्याला आपल्याला प्रॉब्लेम येतात. काउंट करू शकत नाही, त्याला काय म्हणतो आपण? अनकाउंटेबल नाउन. मटेरियल नाउनला आपण अनकाउंटेबल नाउन मध्ये टाकलेलं आहे. मग पहा, याला आपण लिटर, मीटर आणि केजी मध्ये मोजत असतो. लिटर, मीटर आणि किलोग्राम मध्ये मोजत असतो. जसं की पहा, गोल्ड. गोल्ड जर मोजायचा असेल तर आपण ग्रॅम मध्ये मोजत असतो. लिक्विड स्वरूपात असलं तर त्याला मिलीग्रॅम असं मोजत असतो. बरोबर आहे. मग पहा, मिल्क. मिल्क हे पदार्थवाचक नाव आहे, मटेरियल नाउन आहे. आयरन, आयरन म्हणजे लोखंड. ओके. त्यानंतर शुगर, शुगर म्हणजे साखर. एअर, एअर म्हणजे हवा. पेट्रोल, पेट्रोल लिक्विड स्वरूपात असते. मग आपण त्याला लिटर मध्ये मोजत असतो. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आता पहा, यामध्ये मटेरियल नाउन सोबत कधीही कोणत्या सोबत आपण काय वापरत नाही? उपपद वापरत नाही. मटेरियल नाउन सोबत कोणतंही उपपद वापरत नाही. परंतु मी इथं दिलेलं आहे. आता परंतु काय आहे हे नंतर पाहू. पण मला हे सांगा, जर असं मी म्हटलं आय वॉन्ट अ टी. ओके, आय वॉन्ट अ टी हा एक वाक्य दिलेला आहे. मला सांगा बरं, बरोबर आहे का? यस ऑर नो, पटापट सांगायचा. आय वॉन्ट अ टी. क्लिअर आहे? चला, कोण कोण लाईव्ह आहे एकदा चेक करून घेतो. चला, प्रीती मॅडम, पार्वती मॅडम, जयश्री मॅडम, संध्या मॅडम, सुनीता मॅडम, दीपाली मॅडम. चला ओके. चला, नाही चुकीचं आहे, पण काय चुकीचं आहे तेही सांगायचं आहे तुम्हाला. आय वॉन्ट अ टी.
अशा पद्धतीचं वाक्य आहे. लेक्चर आपल्याला जास्त घ्यायचे आहे म्हणून म्हटलं आपण 2-3 दिवसाचा गॅप केलेला आहे. ओके, पटापट सांगा. आय वॉन्ट अ टी काय चुकीचं आहे याच्यामध्ये? पहा, नियम तुमच्या समोर आहे. आता जर तुम्हाला नियम समोर असताना जर आलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होईल. पेपरमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. चला, व्हेरी गुड. प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड. ए चुकीचं आहे इथं. पहा, आर्टिकल चुकीचे टाकतात. एरर डिटेक्शन मध्ये एरर आपल्याला फाइंड करता आला पाहिजे. मग तुम्हाला चेक करायचं की नामानुसार आपण आर्टिकल वापरत असतो. टी काय आहे? मटेरियल नाउन. मटेरियल नाउन आहे म्हटल्यावर आपण मटेरियलचं नाउन सोबत कोणते उपपद वापरतो का? नाही. कोणत्याच प्रकारचं आपण उपपद वापरत नाही. परंतु दिलेला आहे, परंतु नंतर सांगतो. सर्वात महत्वाचं काय आहे, इथं आपण हे आर्टिकल वापरणार नाही. आय वॉन्ट अ टी नाही होणार, आय वॉन्ट कॉफी नाही होणार. ओके, अशा पद्धतीनं. चला, आता परंतु सांगतो काय आहे. आता पहा, मटेरियल नाउन दिलेला असेल त्याच्यासोबत ए किंवा ॲन कधी वापरायचा आहे ते समजून घ्या. मटेरियल नाउन सोबत जर साधन दिलं असेल, काय मटेरियल नाउन सोबत जर साधन दिलं असेल तरच आपण आर्टिकल ए किंवा ॲन हे उपपद वापरत असतो. हे डोक्यात टाकायचं आपल्याला. पहा, एकदम शॉर्टकट नियम आहे. एवढा शॉर्टकट नियम तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. ए किंवा ॲन कधी वापरणार आपण? मटेरियल नाउन सोबत साधन असेल तर. एवढा शॉर्टकट नियम आहे. म्हणजे इंग्लिशचा अभ्यास आपण किती कमी वेळात करू शकतो हे समजून घ्या तुम्ही. एकदा जर तुमचे नियम क्लिअर असले ना तर 100% तुम्ही कोणत्याही प्रश्नाला सोडवू शकता. हे नियम लिहायला तुम्हाला एक वळवर लिहून टाकले, एका पेजवर असे छोटे छोटे नियम आपण सगळे लिहून टाकले आणि अभ्यास केला ना तर खूप लवकर अभ्यास होईल आणि जे तुमची इंग्लिशची भीती आहे ती इंग्लिशची भीती निघून जाईल. आता तुम्ही सांगा मला. चला, ओके, आता मला सांगा की तुम्हाला समजत आहे का? समजत आहे का? नियम कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते कळालेलं आहे का? कशा पद्धतीने आपण कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करणार हे कळालं का तुम्हाला? चला, ओके, पहा, पहिलं वाक्य दिलं इथं, समजून घ्या. पहिलं वाक्य काय आहे? ॲन इंक बॉटल दिलेलं आहे. इंक बॉटल. आता इंक काय आहे? इंक आहे मटेरियल नाउन. इंक आहे मटेरियल नाउन. त्याच्यासोबत साधन दिलेलं आहे बॉटल. बॉटल म्हणजे काय? एक साधन. इंक बॉटल. ओके, एक मिनिट मी तुम्हाला दाखवूनच देतो ना. जसं की पहा, ठीक आहे, इंक आहे, याच्यामध्ये इंक आहे. ओके, त्याच्यासोबत आपण बॉटल हा शब्द वापरलेला आहे. इंक बॉटल. क्लिअर आहे सर्वांना? इंक बॉटल. मग इथं आपण याच्या उच्चारानुसार काय घेणार? ई पासून उच्चार व्हायला. तुम्हाला माहित आहे ई पासून उच्चार झाला तर एक ॲन वापरतो आपण, आहे की नाही? म्हणजे स्वरानुसार उच्चार झाला तर ॲन वापरणार. मग इथं ॲन बरोबर आहे. चला, कळालं? मग त्यानंतर आणखी एखादा शब्द जर घेतो म्हटलं आपण, जसं की दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य पहा. दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य पहा. अ मिल्क कॅन दिलेला आहे. अ मिल्क कॅन. ओके, मग मला सांगा, इथं मिल्क कॅन आहे, इथं कॅन हे साधन आहे. मिल्क कॅन, मिल्क बॉटल, मिल्क पॅक, काहीही असो. मिल्क बॉटल, मिल्क पॅक, मिल्क कॅन, काही असो. ओके, मग याच्यासोबत आपण साधन वापरलं ना, हे मटेरियल नाउन असलं तरी इथं आपण आर्टिकल ए, म पासून उच्चार होत आहे. क्लिअर केलं? आपण आर्टिकल ए वापरलं. चला, तिसरं वाक्य सांगा बरोबर आहे की चुकलेलं आहे. तिसरं आणि चौथं तुम्हाला सांगायचं आहे. तिसरं आणि चौथं बरोबर आहे का? येस ऑर नो सांगा. चला, पटापट. अ वॉटर बॅग बरोबर आहे का? जर मी असं म्हटलं, आय परचेस्ड अ वॉटर, आय परचेस्ड अ वॉटर, बरोबर आहे का ते वाक्य? चला, इकडे तुम्ही यस यस म्हटलेला आहे. चला, ओके, हे बरोबर आहे. पहा, बॅग वापरलेला आहे. वॉटर सोबत आपण बॅग वापरले तर आर्टिकल ए वापरणार. व पासून उच्चार होत आहे. एका सेकंदात आपण आन्सर काढू शकतो. ओके, इथं लक्ष द्या. आय नीड अन ऑइल बॉटल. मला एक ऑइल बॉटल पाहिजे, गरज आहे. ओके, मग पहा, इथं बॉटल हे नाऊन आहे. नाऊन म्हणजे कोणता? तर साधन दिलेलं आहे. साधन असेल तर इथं मटेरियल नाऊन जरी असलं तर इथं आपण आर्टिकल वापरायला लागलो या बॉटलसाठी. ओके, पण इथं बॉटल्स असतं. बॉटल्स असतं तर वापरायला नाही पाहिजे, कारण ए किंवा ॲन हे उपपद आपण तिथं वापरत नाही. ओके, समजलं? अनेक वचनीसोबत आपण वापरणार का नाही? क्लिअर आहे इथपर्यंत? चला, हे सांगा, हे बरोबर आहे का? कुठं कुठं चुकलेलं आहे हे सांगा मला. चला, पटापट सांगा. जर एवढा ऍक्टिव्ह राहायला पाहिजे आपण क्लासमध्ये की आपल्याला पटापट आन्सर आले पाहिजेत. नियम तुमच्या समोर आहे. नियम समोर असल्यावर तुम्हाला
आन्सर आलेच पाहिजे. चला पटापट पटापट आन्सर तुम्हाला द्यायचे आहे. पहा, आय परचेस्ड अ वॉटर. अ वॉटर होते का? नाही. क्लिअरली तुमच्या दिमागात एकच गोष्ट असली पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दीपाली मॅडमचं आन्सर आलं, प्रीती मॅडमचं आन्सर आलं. चला व्हेरी गुड. पहा, मी वॉटरच वापरलं. अशा वेळेस वापरणार नाही, कारण ते मटेरियल नाउन आहे. किती वॉटर आहे? एक वॉटर म्हणतो का? एक पाणी म्हणतो का आपण? नाही, एक पाण्याची बॉटल म्हणतो आपण. एक पाण्याची बॉटल. समजलं? मग इथं आपण एक पाणी म्हणू शकत नाही, म्हणून इथं वापरणार नाही. पण मी याच्यासोबत वॉटर बॅग म्हटलं, वॉटर बॉटल म्हटलं, काहीही म्हटलं, साधन दिलं म्हणजे आता इथे हे आपण वापरू शकतो. आता ते परफेक्ट होईल. इथपर्यंत क्लिअर आहे? मग एवढा शॉर्टकट नियम आहे. ए किंवा एन वापरायचा असेल, मटेरियल लावून दिलं असेल, तर त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? साधन पाहिजे, अन्यथा वापरू शकत नाही. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे हा नियम? क्लिअर असेल तर आपण समोर जाऊया. यस म्हणून टाईप करून द्या. क्लिअर आहे का? म्हणजे आणखी आपण समोर जाऊ. चला पटापट सांगा. ओके, नियम क्लिअर आहे? चला सांगा पटकन. यस यस. ओके, चला समोर पाहू. कलेक्टिव्ह नाउन महत्वाचा आहे. कलेक्टिव्ह नाउन सुद्धा. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे होते समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम पहा, एक वचनी व अनेक वचनी दोन्ही राहतात. एक व अनेक वचनी दोन्ही प्रकारचे असतात. ते कसे असतात ते सांगतो. एकदा जर हे तुम्हाला क्लिअर झालं तर 100% तुम्हाला समजून जाईल. पहा, लक्ष द्या. पहिले समजून घ्या की कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे होते की समान गुणधर्म असणाऱ्या जेवढे बी वर्ग आहे ते जर समूहाने राहत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? समूहवाचक नाम. जसं की पोलीस झालं, आर्मी झालं, कॅटल. कॅटल म्हणजे गुराढोरांचा कळप होते. फ्लॉक म्हणजे काय होते? तर पक्ष्यांचा थवा होते. क्लास म्हणजे काय होते? तर विद्यार्थ्यांचा वर्ग होते. आर्मी म्हणजे काय होते? तर सैन्य होते. गव्हर्नमेंट म्हणजे काय? जेवढे मिनिस्टर वगैरे लोक असतात त्याच्यामध्ये ती मिळून काय होते? गव्हर्नमेंट तयार होते. पोलीस म्हणजे काय? जेवढेही पोलीस लोक आहेत. ओके, एसपी, डीवायएसपी, हवालदार हे सगळे पोलीसमध्ये येतात. क्लिअर आहे? मग यांचा एक वेगळा एक स्पेशल काय राहते? गट राहते. गट म्हटल्यावर कलेक्टिव्ह नाउन समूह राहते. समूहवाचक नाम आपण त्याला म्हणत असतो. मग मी तुम्हाला सांगितलं की समूहवाचक नाम एक वचनी व अनेक वचनी स्वरूपात असतात. एक वचनी नाम कशा पद्धतीने ओळखायचे, अनेक वचनी नाम कशा पद्धतीने ओळखायचे तेही सांगतो. पण एवढं लक्षात घ्या, एक वचनी असेल तर एक वचनी क्रियापद. एक वचनी क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वर्ब. क्रियापद. आणि अनेक वचनी असेल तर अनेक वचनी क्रियापद. अनेक वचनी क्रियापद. एवढं क्लिअर असेल तुम्हाला आता? एक वचनी नाम असेल तर एक वचनी क्रियापद, अनेक वचनी नाम असेल तर अनेक वचनी क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. आता तुम्ही सहज पद्धतीने कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता एवढी गॅरंटी माझी आहे. ओके, मग पहा, एक वचनी नाम ओळखायचं कसं, अनेक वचनी नाम ओळखायचं कसं. पहा, एक मिनिट चेक करून घ्या इथं आता. ओके, आता मी कलेक्टिव्ह नाउन तुम्हाला सांगत आहे. ओके, कलेक्टिव्ह नाउन हे जे खाली गेलं होतं त्याच्यामुळे मी ते चेंज केलं. पहा, लक्ष द्या. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे होते समूहवाचक नाम. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. आता एक वचनी व अनेक वचनी आपल्याला ओळखायचं आहे. एक वचनी अनेक वचनी कशा पद्धतीने ओळखणार? कलेक्टिव्ह नाउन नेहमी कसं राहते? अनेक वचनीच राहते. अनेक वचनी. परंतु ते एक वचनी कधी होती? ज्या वेळेस इथं ए किंवा एन हे उपपद वापरलं आपण. अ क्वायर ऑफ सिंगर्स. अ क्वायर ऑफ सिंगर्स म्हणजे एक सिंगर्सचा काय? संच. ओके, किंवा त्याला आपण काय म्हणत असतो? एक वृंद, वाद्यांचा वृंद म्हणत असतो, किंवा मग सिंगर्स त्याला आपण म्हणत असतो गायकांचा वृंद. ओके, मग ए आपण इथं वापरला तर हे नाम जे झालं हे समूहवाचकच नाम आहे. परंतु ए वापरल्यामुळे तो एक वचनी झाला. कसा झाला? एक वचनी झाला. आणि हे जे सिंगर्स आहे, सिंगर्स म्हटल्यावर हे अनेक वचनी नाम झालं. ओके, आता पहा, लक्ष द्या. अ बँड ऑफ म्युझिशियन म्हणजेच वाद्यांचा वृंद आपण म्हणत असतो. वाद्यांचा वृंद हे जे आहे हे एक वचनी. इथं ए वापरला म्हणजे तो एक वचनी झाला. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हे एक वचनी झाले. मग इथं म्युझिशियन्स. आता जसं की वाजंत्रे राहतात ना, एकटा व्यक्ती वाजवू शकतो का? नाही. लग्नात तुम्ही पाहिलं असेल की 5-6 जणांचा ग्रुप राहते, 10-12 जणांचा ग्रुप राहते, ते वाजवत असतात. सिंगर्स बी एक जण नाही राहत, 2-2, 3-3 जण राहतात, आहे की नाही, गायक. मग हे जे झाले कलेक्टिव्ह नाउन झाले. ओके, मग कलेक्टिव्ह नाउन एक वचनी अनेक वचनी स्वरूपात असते. आपण ते सर्व काही पाहिलेलं आहे. आता हे आपण पाहिलं कलेक्टिव्ह नाउन एक वचनी व अनेक वचनी असते.
एकवचनी सोबत एकवचनी क्रियापद, अनेकवचनी सोबत अनेकवचनी क्रियापद आपल्याला वापरावं लागते. आता पहा, इथं जर मी म्हटलं अ कॉलनी ऑफ ants was seen in the kitchen, हे वाक्य आहे. अ कॉलनी ऑफ ants was seen in the kitchen. मला हे सांगा, हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं. अ कॉलनी ऑफ ants was seen in the kitchen. सांगा पटकन. क्लिअर आहे? सांगा पटापट. यस म्हणत आहे, यस म्हणत आहे. चला ओके. पहा इथं लक्ष द्या. अ कॉलनी ऑफ आंट्स म्हटलेलं आहे. एक कॉलनी ऑफ आंट्स. अ कॉलनी ऑफ आंट्स. पहा लक्ष द्या. एरर किती वेळात आपण फाइंड करू शकतो, एरर किती वेळात फाइंड करू शकतो हे समजून घ्या. अ कॉलनी ऑफ आंट्स तुम्हाला माहित झालं की एकवचनी हे काय करता आहे. एकाची गोष्ट करा लागलो, येणारं क्रियापद जे आहे डायरेक्ट त्याच्यावर जायचं आपल्याला. अ कॉलनी ऑफ आंट्स. लक्ष द्या, ऑफच्या दोन्हीकडे काय राहते? नाऊन राहते. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं नाऊनच्या प्लेटला. ऑफच्या दोन्हीकडे नाऊन राहते आणि हे जे राहते पहिले, हा राहते वाक्याचा कर्ता. वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर येणारी क्रियापद सुद्धा एकवचनी पाहिजे. मग वाज हे एकवचनी आहे का? तर यस, वाज हे एकवचनी आहे. हे वाक्य 100% बरोबर आहे. खाली पहा, खाली हे वाक्य दिलेलं आहे टू कॉलनी ऑफ आंट्स. किती? टू म्हटलेलं आहे. दोनची गोष्ट करा लागलो. इथं ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे नाव आहे, इकडे नाव आहे आणि हे आंट सुद्धा नाव आहे. मग मला हे सांगा, हे दोन कॉलनी म्हणा लागलो. दोन कॉलनी म्हणजे काय? कॉलनी म्हणजे रांग. ओके, आपण ज्या कॉलनीत राहत होती नाही, म्हणजे घरांची एक रांग राहते, त्याच पद्धतीनं मुंग्यांची काय राहते? रांग राहते. मग जर एक मुंगीची रांग बद्दल बोलायला लागलो, मुंग्या किती असो त्याच्यामध्ये, पण मुंगीच्या एका रांगेबद्दल आपण बोलायला लागलो, अ कॉलनी ऑफ आंट्स याच्याबद्दल बोलायला लागलो, त्यावेळेस आपण एकवचनी क्रियापद वापरणार. परंतु इथं आता दोन मुंग्याच्या रांगा असू शकतात. एक इकडे असेल, एक त्या कोणत्याला असेल. आपण किचन मध्ये पाहिलेली आहे. मग दोन मुंग्यांच्या रांगा आहेत. मग मला हे सांगा, ह्या वाक्यात काय पाहिजेत? इथं वॉच पाहिजेत का? दोनची गोष्ट करायला लागलो, इथं वॉच पाहिजेत का? यस ऑर नो सांगा. इथं वॉच पाहिजे का? वॉच एकवचनी आहे. चला यस ऑर नो पटापट आन्सर द्या, कारण आपल्याला आणखी ऑलरेडी लेक्चर मध्ये लेट झालेलो आपण. चला पटापट आन्सर आले पाहिजेत. नो. मग काय पाहिजे दीपाली मॅडम? तिथं काय पाहिजे? तुम्ही डायरेक्टली आन्सर टाकायचा आहे त्याच्यामध्ये. काय पाहिजे मग तिथं? टू कॉलनी ऑफ आंट्स. दोनची गोष्ट करायला, दोन म्हणजे अनेक. चला व्हेरी गुड. हा, प्रीती मॅडमचा आन्सर बरोबर आला. वेअर पाहिजे. चला ओके, वेअर पाहिजे. हे पहा, नो म्हटल्यावर काय तुम्हाला समजलं नाही याचा अर्थ. मग पाहिजेत काय तिथं? ज्या वेळेस आपण ज्या टेन्स मध्ये, जर मी इथं हॅज वापरला तर बरोबर आहे का? हॅव वापरला तर बरोबर आहे का? तसं नसते. तुम्हाला आन्सर समजलं पाहिजे की काय द्यायचं आहे. ओके, मग इथं वाज आहे ना, तर इथं काय करणार आपण? वेअर करणार. ओके, इथं काय पाहिजेत मग? वेअर. क्लिअर आहे? चला, हे क्लिअर असेल. समोर जाऊया आपण. चला, समोरचा नियम पहा, त्याच्याच बद्दल आहे. पहा, नियम क्रमांक पहिला काय? वे ऑफ थिंकिंग. आता पहा, कलेक्टिव्ह नाउन आपण पाहत आहे. सॉरी, वे ऑफ थिंकिंग. पहा त्यांची काय? वे ऑफ थिंकिंग म्हणजे लक्ष द्या, एवढं क्लिअर करून घ्या हा नियम एकदा. त्यांची वे ऑफ थिंकिंग म्हणजे त्यांची विचार करण्याची क्षमता एकसारखी असेल. ओके, त्याच्यानंतर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची त्याची दृष्टी, पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो आपण त्याला, दृष्टिकोन म्हणतो. त्यानंतर काय? डिसिजन म्हणजे त्यांचा निर्णय. ओपिनियन म्हणजे काय? त्यांचा सल्ला. पहा, त्याच्यामध्ये भिन्नता असेल म्हणजे यांनी फाटे फोडले काहीतरी, आहे की नाही? म्हणजे एक म्हणते चोर आहे, एक म्हणते चोर नाही, आहे की नाही? काही असो, मग याच्यामध्ये फाटे फुटा लागलेत वेगवेगळे. ओके, मग सगळ्याचे विचार वेगवेगळे व्हायला लागले तर ते अनेक वचनी झाले. भिन्न झाले म्हणल्यावर काय? त्याचे भाग पडले. ज्यावेळेस त्याचे भाग पडतात ते कसे होतात? अनेक वचनी. मग त्याच्या वेळेस आपल्याला अनेक वचनी क्रियापद वापरायचे. कोणतं? अनेक वचनी क्रियापद. पण त्याच्यामध्ये समानता असेल, सगळ्यांना डिसिजन एकच घेतला, चला आज आपण या क्रिमिनलला मारायचं म्हणजे मारायचं, याचा एन्काउंटरच करायचा. मग सगळ्यांना मिळून डिसिजन घेतला, मारायचंच. मग काय झालं? तर यांच्यात समानता आली. त्याचा डिसिजन सारखा आहे, त्याची वे ऑफ थिंकिंग सारखी आहे, त्याच्यानंतर त्यांचं ओपिनियन सारखं आहे. मग अशा वेळेस हे एक वचनी बनतात. कसे बनतात? एक वचनी.
मग आता आपल्याला ओळखायचं आहे. एक्झाम्पल इथे तुम्हाला खाली दिलेले आहेत, तुम्हाला ओळखायचं आहे एक्झाम्पल कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. चला, पहिलं एक्झाम्पल दिलेलं आता तुम्हाला कळालं असेल. वे ऑफ थिंकिंग म्हणजे काय आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय, डिसिजन म्हणजे काय, ओपिनियन म्हणजे काय. याच्यामध्ये भिन्नता असेल तर अनेक वचनी, कारण हे फाटे फोडा लागले. आणि याच्यामध्ये समानता असेल तर ते एक वचनी. आता समानता आणि काय पाहिजे, चला दीपाली मॅडमचा आन्सर आलेला आहे. चल, द पोलीस वेअर डिवायडेड, द पोलीस वेअर डिवायडेड इन देअर डिसिजन. त्यांच्या डिसिजन मध्ये ते डिवाइड झालेले आहेत. डिवाइड म्हणजे काय, अलग अलग झाले, भिन्न झाले, पार्ट पडले. ज्या वेळेस पार्ट पडते, इथं डिसिजन मध्ये पार्ट पडले, डिवायडेड आहेत, ते डिवायडेड असेल तर पहा हे हे जे नाम बनते कसं बनते, तर अनेक वचनी बनते. ओके, मग येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, अनेक वचनीच असली पाहिजे. वेअर बरोबर आहे, बरोबर आहे. चला, व्हेरी गुड दीपाली मॅडम. चला, क्लिअर आहे. हा, त्यानंतर पहा दुसरं वाक्य दिलेलं आहे, द टीचर वेअर कंबाईंड इन इट्स डिसिजन. पहा, द टीचर वेअर कंबाईंड म्हणजे आता टीचर काय झाले, कंबाईन कंबाईन झाले, एकत्र आले. काय झाले, कंबाईन आले, एकत्र आले. त्यांचा विचार सारखा असेल, एकाने म्हटलं असेल सहल काढायची तर सहलच काढायची, सगळ्यांना म्हटलं सहल काढायची. ओके, जर त्या एकानं म्हटलं मग त्याच्यामध्ये गॅदरिंग घ्यायची की सहल घ्यायची, याच्यात फाटे फुटले. फाटे फुटले म्हणजे अनेक वचनी क्रियापद. ओके, मला हे सांगा, द टीचर्स, ते टीचर काय झाले, कंबाईन झाले. काय झाले, कंबाईन झाले म्हणजे एकत्र आले. चला, दुसरं रॉंग आहे सर, वॉच पाहिजे. व्हेरी गुड प्रीती मॅडम. मग इथं पहा, कंबाईन झाले, एकत्र झाले, तर हे एक वचनीचं काम करणार. आता मग इथं काय वापरणार आपण, वाज. व्हेरी गुड प्रीती मॅडम, एवढं क्लिअर आहे तुम्हाला. काही प्रॉब्लेम का याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 100%. चला, इथं आपलं संपलेलं आहे आजचं लेक्चर. उद्याला आपण पाहणार आहोत इंग्लिश मध्ये त्याच्या समोरचे रूल्स, म्हणजे नामाचे टोटल रूल्स आपण उद्याला क्लिअर करणार आहोत, टोटल रूल्स. म्हणून उद्याचं लेक्चर महत्वाचं आहे. आजच्या लेक्चर मध्ये हे एवढं. आणखी आपण फक्त 5 मिनिटाच्या दुसरं लेक्चर स्टार्ट करणार आहोत, ते आहे मराठीचं. ओके, कोणतं, मराठीचं लेक्चर राहील. मराठीचं लेक्चर आपण सर्वनाम पाहणार आहोत. सर्वांनी हजर राहायचा, फक्त अवघ्या 5 मिनिटाच्या आत ते लेक्चर चालू होईल. ओके, भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.